गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नवीन चॅप्टरला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय अँड दॅट वन इज युअर इंट्रोडक्शन टू द पॉलिमर केमिस्ट्री. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर and here in this chapter what we are going to study, that one is everything, that one is very closely related to our day to day life. जेही आपल्याला चॅप्टर मध्ये बघायचं आहे ते आपल्या डे टू डे लाईफशी खूप क्लोजली रिलेटेड आहे. बघा, तुमच्या चॅप्टरचं नाव तुम्हाला दिलं आहे इंट्रोडक्शन टू द पॉलिमर केमिस्ट्री. वी आर सराउंडेड बाय द पॉलिमर्स. आपण पूर्ण पॉलिमरने सराउंड झालो आहे. म्हणजे आजची कंडिशन अशी आहे, वी कांट लिव्ह विदाउट द पॉलिमर्स. पॉलिमर शिवाय आपण जगू शकत नाही अशी परिस्थिती झाली आहे. फ्रॉम द रॅपर ऑफ द कॅन्डी दॅट वी ईट टू द आर्टिफिशियल हार्ट, दॅट वन इज मेड अप ऑफ द पॉलिमर्स. दॅट वन कन्सिस्ट ऑफ द पॉलिमर्स. चॉकलेटचं रॅपर असेल किंवा आर्टिफिशियल हार्ट तयार केलं असेल तर प्रत्येकामध्ये पॉलिमर यूज केला आहे. तर अगदी छोट्या गोष्टीपासून तर अगदी मोठ्या गोष्टीपर्यंत पॉलिमर आहे. आपल्या डे टू डे लाईफमध्ये पॉलिमर जास्त प्रमाणात आपण यूज करतो. मीन्स वी आर सराउंडेड इन द वर्ल्ड ऑफ पॉलिमर. पॉलिमरच्या जगात आपण सराउंड झालोय. जगाने आपण सराउंड झालो. त्या जगात आपण जगतोय. वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ पॉलिमर्स. व्हेरी सिम्पल. तर अशा पॉलिमरचा स्टडी तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये करायचा मित्रांनो. मग नेमकं पॉलिमर्स म्हणजे काय असणार आहे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉलिमर? त्याच्या नावातच त्याचा अर्थ देऊन टाकला आहे. पॉली आणि मर असे दोन वेगळे शब्द वापरले आहेत. दॅरफॉर हाऊ विल यू डिफाईन द पॉलिमर? ह्या पॉलिमरला तुम्ही कसं डिफाईन करणार? पॉली मीन्स मेनी अँड मर्स मीन्स पार्ट्स मीन्स युनिट मीन्स मॉलिक्युल्स. Means number of molecules, number of units, number of parts combines together to form a giant molecule, large molecule, macromolecule, and that giant macromolecule which having very high molecular mass, that one is called as the polymer. Small units एकत्र येतात. Number of small units combines together, join together, and there is a formation of giant molecule takes place. आणि जो काही giant molecule तयार होईल त्या giant molecule ला म्हणणार तुम्ही polymers. Poly means many and mer means units, parts, molecule. Number of molecules combines together to form a giant molecule, and that giant molecule is nothing but your polymer. हे पॉलिमरचा अर्थ तुम्हाला आता समजला मित्रांनो. which having very high molecular mass. ज्यांचा molecular mass खूप जास्त असेल. जनरली जसं आपण हायड्रोजनचा ॲटॉमिक मास घेतो 1 AMU किंवा त्याला आपण युने पण दाखवतो युनिफाईड मास. कार्बनचा ॲटॉमिक मास घेतो आपण 12 AMU. नायट्रोजन असेल तर 14, ऑक्सिजन असेल तर 16, कॅल्शियमचं घेतो आपण 40. हे बहुतेक तुम्हाला ॲटॉमिक मासेस माहिती आहेत. समजा वॉटर तुम्हाला घेतलं तुम्ही H2O, त्याचं मोलर मास तुम्ही काय घेणार? H2O 18 ग्रॅम्स पर मोल. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या पॉलिमरचा विचार केला तर पॉलिमर हॅव्हिंग व्हेरी हाय molar mass and that ranges from 10⁻³ to 10⁻⁷ unified mass. ॲटॉमिक मास युनिट AMU, तसं आपण युनिफाईड मास किंवा डाल्टन हे सुद्धा युनिट आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. तर एवढं जास्त मोलर मास त्या पॉलिमरचं असतं. तो जायंट मॉलिक्युल आहे बिकॉज इट इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ पॉली मीन्स मेनी मॉलिक्युल्स. तर हा जो पॉलिमर आहे जायंट मॉलिक्युल आहे, मोलर मास जास्त आहे. याचा स्टडी तुम्हाला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. असे कुठले एक्झाम्पल्स आहेत जे आपल्याशी रिलेटेड आहेत? सुरुवातीचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं मी, रॅपर ऑफ द कॅन्डी. चॉकलेटचं रॅपर जे असेल ते, कॅन्डीचं रॅपर जे असेल ते, तर आर्टिफिशियल हार्ट जे तयार केले दॅट वन कन्सिस्ट ऑफ द पॉलिमर. दॅट वन इज मेड अप ऑफ द पॉलिमर. बट अगेन देर आर व्हेरियस एक्झाम्पल्स विच आर रिलेटेड टू अवर डे टू डे लाईफ. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड आहेत, संबंधित आहेत. जसं फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर द DNA,
DNA सरांना माहिती आहे. That one is nothing but one of the polymer. Proteins, which are the building blocks of our body, these are nothing but your polymers. These are made up of large number of alpha amino acids which are linked by the peptide linkage. Biomolecules मध्ये आपण ते बघणार. Polymers are nothing but your proteins. म्हणजे प्रोटीन्स हे प्रकारचे एक पॉलिमर्स आहेत. बायोपॉलिमर्स त्याला म्हणतो आपण. Similarly, if we consider the carbohydrates, polysaccharides particularly त्याच्यातलं, that are the polymers. तर प्रोटीन्स असतील, कार्बोहायड्रेट असतील, DNA असेल, it is related to our day to day life. Without that, there is no any life. बायोमॉलिक्यूल येते, त्याच्याशिवाय लाईफच नाही आहे. Similarly, here if we consider your hairs, that contains the polymer. Nails, that contains the polymer. Again, it is related to day-to-day life. The toys which are made up of plastic चे toys तुम्ही खेळले लहानपणी, that are nothing but plastic polymers. Means again it is related to our day-to-day life. Similarly, here again there are various examples like as PVC. ऐकला असेल शब्द तुम्ही, polyvinyl chloride. PVC पाईप, ड्रेनेज साठी जे पाईप आपण वापरतो, प्लास्टिक पाईप ज्याला म्हणतो आपण, that are PVC pipes which are nothing but polymers. Similarly, polyethylene carry bags प्लास्टिकच्या बघितल्या, सध्या त्याच्यावर बंदी आहे. that are the polymers. असे नंबर ऑफ एक्झाम्पल्स मित्रांनो आपण घेऊ शकतो. that are your polymers. तर झालं इंट्रोडक्शन रिगार्डिंग युअर पॉलिमर्स. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ द पॉलिमर्स. तर पॉलिमर्सचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. पॉलिमर्स आर क्लासिफाईड इनटू डिफरंट वेज. व्हेरी इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन, ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की हा तुमच्या ह्या चॅप्टर मधला बेस आहे असं समजायला काही हरकत नाही. तर पॉलिमरचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. पॉलिमर्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ, व्हेरी इम्पॉर्टंट, लक्ष द्यायचं ना. पॉलिमर्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ, लक्ष द्या मी काय सांगतोय. पॉलिमर्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर सोर्स. कशापासून तुम्ही पॉलिमर मिळवले त्याच्यावर आधारित आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. Similarly, polymers are classified on the basis of their structure. त्या पॉलिमरचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे त्याच्यानुसार त्याला आपण क्लासिफाय करणार. Similarly, polymers are classified on the basis of molecular forces. त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे मॉलिक्युलर फोर्सेस आहेत त्याच्यावर आधारित त्याला आपण क्लासिफाय करू शकतो. सिमिलरली, पॉलिमर्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ फॉर्मेशन किंवा प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन. कोणत्या पद्धतीने त्याला तुम्ही पॉलिमराइज केलंय, कोणत्या पद्धतीने त्याला तुम्ही सिंथेसाइज केलंय, तयार केलंय, त्याच्यावर आधारित. मोड म्हणजे काय, पद्धत, सिस्टीम. कुठल्या पद्धतीने त्याला तुम्ही तयार केले त्याच्यावर आधारित त्याला तुम्ही क्लासिफाय करू शकता. सिमिलरली, पॉलिमर्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ मोनोमर्स. तर पॉलिमर तयार करण्यासाठी तुम्ही कुठला मोनोमर यूज केला आहे. बघा तुम्हाला म्हटलं होतं मी, पॉलिमर, पॉली मीन्स मेनी अँड मर मीन्स मॉलिक्युल्स. मोनोमर जे आहेत ते युनाइट टुगेदर अँड इट गिव्स पॉलिमर. कुठला मोनोमर तुम्ही यूज केलाय, किती टाइप्सचे मोनोमर यूज झाले, एक टाइप किंवा याचे एकापेक्षा जास्त टाइप. डिपेंडिंग ऑन दॅट यू कॅन क्लासिफाय द पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ मोनोमर्स. अँड अगेन द पॉलिमर्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ डिग्रेडेबिलिटी. तर बघा या ठिकाणी टोटल 6 वेगवेगळ्या कॅटेगरीज तुम्हाला दिल्या आहेत. त्याच्या आधारावर आपण पॉलिमरला क्लासिफाय करू शकतो. ऑन द बेसिस ऑफ सोर्स, स्ट्रक्चर, मॉलिक्युलर फोर्सेस, मोड ऑफ फॉर्मेशन, डिग्रेडेबिलिटी असेल किंवा टाइप्स ऑफ मोनोमर्स तुम्ही यूज केला. असं 6 वेगळ्या बेसिसवर त्याला आपण क्लासिफाय करणार. 6 टाइप्सने 6 बेसिसवर आपण पॉलिमरला क्लासिफाय करतो. लक्ष द्या व्यवस्थित.
तर ह्या 6 बेसिसवर आपल्याला पॉलिमरला क्लासिफाय करायचं आहे. नाव कन्सिडर द व्हेरी फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. 6चे 6 टाइप्स नुसार आपल्याला त्याला क्लासिफाय करायचं आहे ऑन द बेस ऑफ ऑल दी 6 कॅटेगरीज. त्यातला पहिला बेस आपण बघतोय क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ सोर्स नुसार त्याला तुम्ही कसं क्लासिफाय करणार. डिपेंडिंग ऑन सोर्स हाऊ दी पॉलिमर्स आर क्लासिफाईड. सोर्स ओरिजिन ज्याला म्हणतो आपण, कशापासून त्याला तुम्ही मिळवलंय त्याच्यानुसार त्याला तुम्हाला क्लासिफाय करायचं मित्रांनो. मग कशापासून मिळवलं म्हणजे काय. देर आर 3 कॅटेगरीज डिपेंडिंग ऑन दी सोर्स. त्याच्या सोर्स नुसार आपण त्याला 3 वेगळ्या कॅटेगरीज मध्ये क्लासिफाय करतो. त्यातली पहिली कॅटेगरी, लक्ष द्या, खूप महत्वाचं क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट कॅटेगरी आहे दॅट वन इज युअर नॅचरल पॉलिमर्स. बघा, पहिला टाइप त्यातला आहे डिपेंडिंग ऑन द सोर्स नॅचरल पॉलिमर. सिम्पली काय असेल मित्रांनो नॅचरल पॉलिमर. दीज आर द पॉलिमर्स विच आर ऑब्टेन फ्रॉम नेचर. कसं डिफाइन करणार. द पॉलिमर्स विच आर ऑब्टेन फ्रॉम द नेचर आर कॉल्ड ॲज दी नॅचरल पॉलिमर. नेचर मधून जे मिळवले आहेत त्याला म्हणणार तुम्ही नॅचरल पॉलिमर. मग परत ह्या नॅचरल पॉलिमर्सला आपण 2 वेगळ्या कॅटेगरीज मध्ये क्लासिफाय करू शकतो मित्रांनो. त्यातला फर्स्ट आहे प्लांट पॉलिमर्स and second one is your animal polymers. कशाला. प्लांट पॉलिमर्स अँड ॲनिमल पॉलिमर. अगर नेचर मधून आपण मिळवलं असेल तर त्याला नॅचरल. मग नेचर मधून म्हणजे काय, कोणापासून, एक तर प्लांट किंवा ॲनिमल पासून. सिम्पली द पॉलिमर्स विच आर ऑब्टेन फ्रॉम आयदर प्लांट्स और ॲनिमल्स दॅट आर द नॅचरल. ओके. मग प्लांट कोणाला म्हणणार. सिम्पली दिज आर द पॉलिमर्स किंवा दिज आर द नॅचरल पॉलिमर्स विच आर ऑब्टेन फ्रॉम द प्लांट सोर्स. प्लांट सोर्स मधून ज्याला आपण मिळवलं असेल दॅट आर कॉल्ड दी प्लांट पॉलिमर्स. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज सेल्युलोज. यालाच आपण दुसरा काय शब्द वापरतो, सेल्युलोज पॉलिमर्स असं त्याला म्हणणार तुम्ही. मग सेल्युलोज पॉलिमर्स लक्ष द्यावे किंवा प्लांट सोर्स मधून जे तुम्ही मिळवलायत, बरोबर आहे. प्लांट सोर्सचे वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती आहेत. Already you know that which polymers are obtained from the plant source and very well known example. सर्वांना माहिती आहे. Very well known example of the plant polymer or the polymer obtained from the plant. That one is your cotton. बघा याचं महत्वाचं एक्झाम्पल काय, कॉटन. This one is your cotton. कॉटन कापूस तुम्हाला माहिती आहे. दुसरं एक्झाम्पल आहे त्याचं ज्यूट. ज्यूट ताग ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. त्याच्यानंतर आहे हेम्प. हेम्प हेम्प ज्याला म्हणतो आपण, आंबाडी ज्याला म्हणतो आपण. कधी तुमच्या पॅरेंट्सला याच्याबद्दल विचारा हेम्प आंबाडी काय असते तुम्हाला सांगतील बरोबर. खेड्यागावामध्ये याचा यूज केला जातो. हे सर्व प्लांट सोर्सेस आहेत. लायनेन, लायनेन तुम्ही ऐकलं असेल, दॅट इज अ वेल नोन एक्झाम्पल फॉर दिस. त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला दिलं आहे ॲनिमल पॉलिमर्स. ॲनिमल पॉलिमर्स मीन्स सिम्पली दीज आर द पॉलिमर्स विच आर ऑब्टेन फ्रॉम दी ॲनिमल सोर्सेस. मग ॲनिमल सोर्सेस मधून जे पॉलिमर तुम्ही मिळवले असेल दॅट आर नथिंग बट युअर ॲनिमल पॉलिमर. जसं फॉर एक्झाम्पल सिल्क. कशापासून तयार केलं तुम्हाला माहिती आहे, किंवा ऊल. जसं याला आपण सेल्युलोज म्हटलं तसं याला गेला प्रोटीन्स फायबर असं म्हणतो आपण, किंवा प्रोटीन पॉलिमर असं म्हणणार. तुम्हाला एंट्रन्स मध्ये विचारलं जातं मित्रांनो, व्हॉट आर द प्रोटीन फायबर्स, प्रोटीन पॉलिमर्स किंवा प्रोटीन सेल्युलोज पॉलिमर्स. ते लक्षात असलं पाहिजे. प्लांट जे आहेत ते सेल्युलोज आणि ॲनिमल जे आहेत दॅट वन इज अ प्रोटीन. बघा सिल्क आणि वूल 2 एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत. दोघं तुम्हाला माहिती आहेत, दोघं तुम्ही बघितले आहेत. सिल्क इज ऑब्टेन फ्रॉम सिल्क वर्म. रेशीम किडा ज्याला म्हणतो आपण, त्याच्यापासून ते मिळवलं जातं सिल्क वर्म. सिल्कच्या साड्या वगैरे तुम्हाला माहिती आहे. दुसरे वूल. वूल इज ऑब्टेन फ्रॉम द शिप्स. मेंढ्यांपासून मिळवलं जातं, बरोबर ना. तर हे ॲनिमल सोर्स झालंय. तर ॲनिमल सोर्सचा यूज करून जे काही पॉलिमर्स तुम्ही मिळवणार दॅट आर नथिंग बट युअर नॅचरल पॉलिमर.
बघा सोर्स कसा आहे त्याच्यानुसार आपण त्याला डिफाईन केलं किंवा क्लासिफाय केला ॲज अ नॅचरल पॉलिमर, नॅचरल सोर्स. डिपेंडिंग ऑन द सोर्स द सेकंड वन इज, इथला बी टाइप आहे अँड दॅट वन इज सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. आता जर तुम्ही नॅचरलचा विचार केला, वरच्या टाईपचा विचार केला, दिस आर द नॅचरल पॉलिमर, याला तयार करायची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण नेचर मधून त्याला ऑब्टेन करणार, बरोबर आहे. इथं मात्र काय म्हटलं बघा, सेमी आणि सिंथेटिक दोन शब्द वापरलाय. पार्टली सिंथेटिक म्हणजे पार्टली त्याला तुम्ही तयार केलंय, म्हणजे पार्टली काय असेल, तो नॅचरली एक्झिस्टिंग असणार आहे. म्हणजे वर जो आपण नॅचरल पॉलिमर बघितला तसा तो नॅचरली एक्झिस्टिंग आहे, फक्त त्याला तुम्हाला प्रोसेस करायची आहे. नॅचरल पॉलिमर्स आर प्रोसेस्ड सो ॲज टू इम्प्रूव्ह देअर क्वालिटी. त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्यांची ड्युरेबिलिटी जास्त दिवस टिकण्यासाठी, टिकण्याची क्षमता वाढण्यासाठी, सो ॲज टू इम्प्रूव्ह देअर क्वालिटी, सो ॲज टू इम्प्रूव्ह देअर ड्युरेबिलिटी, so as to improve their other properties you have to treat. जो नॅचरल पॉलिमर असेल त्याचं ट्रीटमेंट तुम्हाला करावं लागेल आणि ट्रीटमेंट केल्यानंतर मग तो तयार होईल फायनली. म्हणजे काय, तो नॅचरल आहे त्याच्यावर तुम्ही ट्रीटमेंट केली म्हणजे काय झाला, तो सेमी सिंथेटिक. म्हणजे नॅचरल पण आणि तुम्ही प्रोसेस केली म्हणजे सिंथेटिक पण, दोघं एकत्र आहेत म्हणून त्याला म्हणणार तुम्ही सेमी सिंथेटिक पॉलिमर. तर अशा पद्धतीने नॅचरल पॉलिमर पासूनच त्याला तयार केलंय म्हणून त्याला पार्टली सिंथेटिक, सेमी सिंथेटिक, बरोबर आहे. तसं सेमी सिंथेटिक याचं एक्झाम्पल आहे. द वेल नोन एक्झाम्पल फॉर दिस वन इज युअर ॲसेटेट रेयॉन. त्याच्यानंतर आहे क्युप्रामोनियम सिल्क. बघा सिल्क आहे तुमचा नॅचरल पॉलिमर आहे, त्याचं ट्रीटमेंट करून इथं क्युप्रामोनियम सिल्क आपण तयार केला. नॅचरल आणि हा तुमचा सिंथेटिक दोघं एकत्र झालंय म्हणून त्याला नाव दिलं आपण सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. लक्षात येत आहे. तर याला तुमचे सेमी सिंथेटिक पॉलिमर डिपेंडिंग ऑन सोर्स, नॅचरल, दुसरा सेमी सिंथेटिक. तिसरं जे टाइप आहे त्यातला सी टाइप जो आहे दॅट वन इज सिंथेटिक पॉलिमर्स. बघा आता सिंथेटिक पॉलिमर्स काय असेल, सुरुवातीला ए टाइप जो आहे तो प्युअर नॅचरल आहे, बी टाइप पार्टली नॅचरल आहे आणि हा प्युअर 100% सिंथेटिक विच इज अ 100% मॅनमेड. सेमी सिंथेटिक जो आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिजनरेटेड पॉलिमर. यालाच काय म्हणतो मित्रांनो आपण, रिजनरेटेड. री म्हणजे काय, पुन्हा, जनरेट म्हणजे तयार केला, ऑलरेडी तो आहेच, नॅचरली तो आहेच, त्याला परत आपण तयार करतोय, त्याची फिनिशिंग आपण करतो, त्याची क्वालिटी आपण इम्प्रूव्ह करतोय, त्याची ड्युरेबिलिटी आपण वाढवतोय. असा जर असेल तर तो रिजनरेटेड, परत तयार केलेला याच्यापासूनच, बरोबर आहे ना, नॅचरली. आणि तिसरा जो आहे हा मात्र काय असेल, प्युअरली मॅनमेड, प्युअरली सिंथेटिक, नेचरमधून डायरेक्ट ऑब्टेन केलेला नाही, तर वेगवेगळे केमिकल्स यूज करून लॅबोरेटरीमध्ये तुम्ही जर तयार केला, इंडस्ट्रीजमध्ये तयार केला, पूर्णपणे केमिकलचा यूज करून बाय द प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, सिम्पली इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर. पॉलिमर तयार होण्याची प्रोसेस, मोनोमरचं कन्व्हर्शन पॉलिमर मध्ये तुम्ही करतात, ती जी प्रोसेस त्याला म्हणतो आपण पॉलिमरायझेशन. तर पॉलिमरायझेशन प्रोसेसचा यूज करून, प्युअर केमिकलचा यूज करून कंप्लीट मॅनमेड जो असेल त्याला म्हणणार तुम्ही सिंथेटिक फायबर, सिंथेटिक पॉलिमर. म्हणजे सिंथेटिक पॉलिमर काय असणार, कुठले असणार, ते एक्झाम्पल काय असेल, तर वेल नोन एक्झाम्पल फॉर दॅट वन इज नायलॉन्स. पुढे आपल्याला याचं प्रिपरेशन बघायचं आहे, याच्यामध्ये दोन वेगळे एक्झाम्पल आपण बघणार आहेत. नायलॉन्स मधले दोन एक्झाम्पल आहेत, दिस आर द पॉलिअमाइड फायबर्स, नायलॉन 6, नायलॉन 66, हे दोन एक्झाम्पल बघणार आपण. त्याच्यानंतर आहे तुमचा टेरिलिन, नायलॉन असेल, टेरिलिन असेल, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सिंथेटिक फायबर, प्युअरली मॅनमेड फायबर, पूर्णपणे केमिकलचा यूज करून त्यांना आपण तयार केलंय. तर मित्रांनो हा फर्स्ट टाइप तुमचा ऑन द बेसिस ऑफ सोर्स. असे किती टाइप बघायचे आपल्याला, 6 वेगवेगळे कॅटेगरीज नुसार आपल्याला त्याला क्लासिफाय करायचं. आपण फक्त
हे जे क्लासिफिकेशन बघितलं हे एका कॅटेगरीनुसार बघितलं, डिपेंडिंग ऑन दी सोर्स. लक्षात आलं. तर अशा 6 वेगवेगळ्या कॅटेगरीज यूज करून आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. सेकंड आता तुमचा ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. फर्स्ट आपण कंप्लीट केलं सोर्स. सेकंड ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चरनुसार त्याला तुम्ही क्लासिफाय कसं करणार. पॉलिमर्स आर क्लासिफाइड इनटू 3 कॅटेगरीज ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चरनुसार त्याला आपण 3 टाइप्स मध्ये क्लासिफाय करतो. इन दॅट फर्स्ट वन इज बघा सोर्सनुसार पण आपण त्याला 3 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलंय. आठवतंय तुम्हाला. फर्स्ट वन इज नॅचरल, सेकंड सेमी सिंथेटिक, थर्ड सिंथेटिक. इथं सुद्धा 3 टाइप आहेत डिपेंडिंग ऑन दी स्ट्रक्चर. त्यातला पहिला आहे लिनियर पॉलिमर. लिनियर पॉलिमरलाच आपण दुसरा शब्द वापरतो स्ट्रेट चेन पॉलिमर. लिनियर म्हणजेच काय, स्ट्रेट चेन पॉलिमर. Simply these are the polymers which do not contain any branch, just they are in a single line, linear straight chain. They do not have any branch. Such a type of polymers are called as the linear polymer. यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारची ब्रांच नसेल. Generally these are formed by the bifunctional compounds or alkenes. अल्किन पासून याला आपण तयार करणार. बायफंक्शनल मोनोमर पासून आपण त्याला तयार करणार. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची ब्रांच नसेल. त्याला म्हणणार तुम्ही लिनियर पॉलिमर किंवा स्ट्रेट चेन पॉलिमर. यांचं स्ट्रक्चर जे असतं साधारणतः कशा पद्धतीने असतं बघा. लिनियर जर असेल तुमचा तर ह्या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असेल. दिस इज द स्ट्रक्चर फॉर युअर लिनियर पॉलिमर. इट डज नॉट कंटेन एनी ब्रांच. कुठल्याच प्रकारची ब्रांच त्याच्यामध्ये नसेल. जसं फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर द पॉली इथिलीन. बघा या तुम्हाला एक्झाम्पल काय दिलंय, पॉली इथिलीन. बघा त्याचं एक्झाम्पल पॉली इथिलीन किंवा पॉलिथिन. प्लॅस्टिक कॅरी बॅग तुम्हाला अगोदर सांगितलं एक्झाम्पल कसं तयार होणार बघा. एन टाइम्स होतं आपण. दिस वन इज युअर, तुम्हाला याचं नॉमेनक्लेचर माहिती आहे. दिस वन इज युअर इथिलीन ऑर अकॉर्डिंग टू IUPAC याला नाव देतो आपण इथिन. सुरुवातीला म्हटलं तुम्हाला मी की हा बायफंक्शनल कंपाऊंड पासून तयार होतो किंवा अल्किन पासून तयार होतो. हा अल्किन आपण या ठिकाणी घेतलाय. अल्किनचं कन्व्हर्शन, डबल बॉन्डचं कन्व्हर्शन, सिंगल बॉन्ड मध्ये बॉन्ड ब्रेकिंग. हा जो पार्ट दाखवला याला म्हटलं आपण रिपीटिंग युनिट. जो पॉलिमर तयार होणार आहे त्याच्यात हे युनिट जे आहे हा जो पार्ट आहे हा नंबर ऑफ टाइम्स रिपीट होत जाईल. कारण की पॉलिमरची डेफिनेशन आपण बघितली मित्रांनो. पॉली मीन्स मेनी अँड मर मीन्स मॉलिक्युल मीन्स युनिट. तर हे जे युनिट आहे हे नंबर ऑफ टाइम्स रिपीट होत आहे म्हणून त्याला म्हटलं आपण रिपीटिंग युनिट. बघा CH2 डबल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड मध्ये कन्व्हर्शन झालं म्हणून या ठिकाणी याची एक व्हॅलेन्सी बाकी राहिली, इकडची पण एक व्हॅलेन्सी बाकी राहिली आणि हे युनिट परत परत आता रिपीट होईल म्हणून त्याला म्हटलं आपण पॉली इथिन. हा परत परत येतोय पॉली इथिन. असं परत काय येणार तर बघा ही जी व्हॅलेन्सी बाकी राहिलेली आहे ही व्हॅलेन्सी पूर्ण करण्यासाठी इथं दुसरा इथिलीन मॉलिक्यूल त्याला लिंक होईल. परत ती व्हॅलेन्सी बाकी राहील त्याला परत एक इथिलीन मॉलिक्यूल. असं कंटिन्यू त्या ठिकाणी लिंकिंग होत जाईल आणि असा जायंट मॉलिक्यूल तयार होईल. अँड दॅट वन इज कॉल्ड ॲज युअर पॉलिमर, पॉलिथिन. जसं आता पॉलिथिनचं एक्झाम्पल आपण बघितलं मित्रांनो. दुसरं वेल नोन एक्झाम्पल तुमच्या घरातलं एक्झाम्पल आहे and that one is your PVC, पॉलीविनिल क्लोराइड. हा जो कंपाऊंड तुम्हाला दिला आहे हा तुमचा विनिल क्लोराइड. परत बघा या ठिकाणी डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये झालं. बघा डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये. हे रिपीटिंग युनिट हा एवढा जो पार्ट आहे तो परत परत रिपीट होणार आहे म्हणून त्याला म्हटलं आपण रिपीटिंग युनिट. आणि हा किती वेळेस रिपीट होणार आहे, एन टाइम्स. इथं हा किती वेळ, एन टाइम्स. ही जी व्हॅलेन्सी बाकी राहिली ती व्हॅलेन्सी पूर्ण करण्यासाठी हेच युनिट परत या ठिकाणी येईल. मग परत काय होईल, पुढची व्हॅलेन्सी बाकी राहील परत तेच युनिट रिपीट होईल. तर ते नंबर ऑफ टाइम्स रिपीट होत जाईल आणि असं झाल्यानंतर तो जायंट मॉलिक्यूल तयार होईल. आणि दॅट जायंट मॉलिक्यूल इज नथिंग बट युअर पॉलिमर, पॉलीव्हिनिल क्लोराइड, PVC, पॉलीइथिन, पॉलीइथिलीन म्हटलं तरी पण चालतं त्याला. तर अशा पद्धतीने याच्यात जर आपण आता विचार केला देयर इज नो एनी ब्रांच. इथं कुठंच तुम्हाला ब्रांच दिसत नाही. दिस Cl इज नॉट द ब्रांच. क्लोरीन
हा ब्रांच नाही. कार्बनची ब्रांच त्या ठिकाणी तुम्हाला दिसली असते, तुम्ही म्हटलं असतं या इज युअर ब्रांच, पण इथं कार्बन नाही, क्लोरीन आहे, म्हणून याचा ब्रांच आपण कन्सिडर करणार नाही. या पद्धतीने स्ट्रेट चेन स्ट्रक्चर, लिनियर स्ट्रक्चर तो तयार करतो, बरोबर आहे. तर हा झाला तुमचा लिनियर पॉलिमर, स्ट्रेट चेन पॉलिमर. स्ट्रेट चेन स्ट्रक्चर असल्यामुळे काय होणार आहे, दोन पॉलिमेरिक चेन जे आहेत दोघं स्ट्रेट चेन जे आहेत, देअरफॉर दे कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर तयार करतील. दोघं स्ट्रेट चेन आहेत म्हणून त्यांचं स्ट्रक्चर जे तयार होईल ते कॉम्पॅक्ट होईल, आणि ह्या कॉम्पॅक्ट स्ट्रक्चरमुळे त्यांच्यातला गॅप राहणार नाही. त्याच्यामध्ये पुढच्या तुम्हाला समजेल गॅप कसा तयार होतो. गॅप राहणार नाही, कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर तयार होईल. व्हॉल्यूम त्यांचा ऑटोमॅटिक कमी होतो. व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे काय, डेन्सिटी वाढेल. म्हणजे लिनियर पॉलिमरची डेन्सिटी जास्त असते. डेन्सिटी जास्त म्हणून मेल्टिंग पॉइंट जास्त. टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे ती पण त्याची जास्त असणार. तर अशा पद्धतीने आपण हे लिनियर पॉलिमर तयार करणार विदाउट एनी ब्रांच, दॅट आर युअर लिनियर पॉलिमर्स. तर पहिला टाईप तुम्हाला म्हटलं मी स्ट्रक्चरनुसार सुद्धा त्याचे आपल्याला 3 टाईप बघायचे. फर्स्ट वन इज युअर लिनियर पॉलिमर. नाव सेकंड वन इज यातला बी टाईप आहे, दॅट वन इज युअर ब्रांच्ड पॉलिमर्स. आता ब्रांच पॉलिमर मध्ये काय असेल, सिम्पली द नेम सजेस्ट, त्याच्या नावातच त्याचा अर्थ देऊन टाकला मित्रांनो. ब्रांच पॉलिमर म्हणजे काय, दीज आर द पॉलिमर्स इन विच देयर इज अ प्रेझेन्स ऑफ ब्रांच. असे पॉलिमर याच्यामध्ये ब्रांच प्रेझेंट असेल अशा पॉलिमरला म्हणा तुम्ही ब्रांच पॉलिमर. पॉलिप्रोपिलिन कसा तयार होतो, त्याचं ब्रांचेचं एक्झाम्पल काय म्हणतो आपण, पॉलिप्रोपिलिन. हा कसा तयार होईल, त्याच्यामध्ये ब्रांच कशा पद्धतीने असेल मित्रांनो. बघा प्रोपिलिन तुम्हाला माहिती आहे, जसं इथिलीन 2 कार्बनचा अल्किन आहे, तसा प्रोपिलिन हा तुमचा 3 कार्बनचा अल्किन, डबल बॉन्ड आणि 3 कार्बन, बरोबर आहे. जसं फॉर एक्झाम्पल मग या ठिकाणी स्ट्रक्चर द्यायचं आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2. याचं कन्व्हर्शन तुम्हाला आता पॉलिमर मध्ये करायचं आहे. हा तुम्हाला n टाइम्स घ्यावा लागेल, n टाइम्स. जेव्हा एखाद्या अल्किनचं कन्व्हर्शन, इथं पण अल्किन आहे इथं पण अल्किन आहे, पॉलिमर मध्ये होणार त्यावेळेस त्याचं डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये. बघा हा जो डबल बॉन्ड आहे CH, डबल बॉन्ड जो आहे त्याचं कन्व्हर्शन मी सिंगल बॉन्ड मध्ये केलं. बघा त्याच्यामुळे काय झालं, ह्या कार्बनची एक व्हॅलेन्सी बाकी राहिली, ह्या कार्बनची एक व्हॅलेन्सी बाकी राहिली. ह्या कार्बनला जो CH3 आहे तो ऑलरेडी ॲज अ ब्रांच या ठिकाणी असेल. तुम्हाला म्हटलं तुम्ही की क्लोरीन हा ब्रांच नाही, तिथं कार्बन कंटेनिंग ब्रांच असली पाहिजे. अल्किल ग्रुप असेल तर त्याला तुम्ही ब्रांच म्हणणार. तसं या ठिकाणी CH3 आहे म्हणून हा ब्रांच झाला. बघा तोच कंपाऊंड CH3 CH, फक्त डबल बॉन्डचं कन्व्हर्शन मी सिंगल बॉन्ड मध्ये केलं, मग या दोघं कार्बनच्या व्हॅलेन्सी बाकी राहिल्या. याला म्हणणार मी आता रिपीटिंग युनिट. मग ह्या रिपीटिंग युनिटचं पॉलिमरायझेशन झाल्यावर हा पार्ट जो आहे तो परत परत रिपीट होईल आणि तुम्हाला पॉलिमर मिळेल. कशा पद्धतीने मिळेल, बघा CH सिंगल बॉन्ड CH2, हा तुमचं ऑलरेडी CH3 याचं ब्रांच असणार आहे. हे युनिट n टाइम्स रिपीट होत जाईल मित्रांनो. बघा आता ही व्हॅलेन्सी बाकी राहिली आहे, मग ही व्हॅलेन्सी पूर्ण करण्यासाठी हे पूर्ण युनिट असंच असं या ठिकाणी लिंक होईल. इथं CH CH3 CH CH2, परत ह्या जो CH2 इकडचा त्याला परत CH, तो पार्ट परत परत रिपीट होईल. हा तुमचा प्रोपीन किंवा प्रोपिलिन, हा जो तयार होणारा कंपाऊंड असतो पॉलिप्रोपिलिन. तर रेग्युलर इंटरवल मध्ये तुम्हाला ब्रांच दिसेल, इथं ब्रांच, परत इथं ब्रांच येईल, परत पुढे CH ला ब्रांच असेल, असं परत परत एक कार्बन नंतर तुम्हाला ब्रांच दिसेल. देअरफॉर इट इज युअर ब्रांच चेन अल्केन. मग ब्रांच चेन अल्केन जर असेल तर याचं स्ट्रक्चर आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो मित्रांनो. बघा इथं तुम्हाला जे दाखवलंय त्याच पद्धतीने तुम्हाला ब्रांच चेन अल्केनचं स्ट्रक्चर दाखवणार. अशीच स्ट्रेट चेन कंपाऊंड त्या ठिकाणी आहे. ब्रांच चेन मध्ये पण स्ट्रेट चेन असणारच आहे, पण अलॉंग विथ स्ट्रेट चेन देयर इज अ ब्रांच. जसं या ठिकाणी म्हटलं मी एक CH3 ब्रांच आहे, दुसरी CH3 ची ब्रांच. असं ऍट अ रेग्युलर इंटरवल देयर आर सम ब्रांचेस प्रेझेंट. असा जर तुमचा पॉलिमर असेल तर तो ब्रांच चेन पॉलिमर. मग जसं तुम्हाला म्हटलं की याच्यात 3 टाईप आपण बघितले सोर्स नुसार, नॅचरल, सेमी सिंथेटिक, सिंथेटिक. तसं या ठिकाणी स्ट्रक्चर नुसार पण 3 टाईप आहेत. एक लिनियर पॉलिमर, दुसरा ब्रांच चेन पॉलिमर, आणि तिसरा जो पॉलिमर आहे दॅट वन इज युअर क्रॉस लिंकिंग पॉलिमर.
तिसरा पॉलिमर तुम्हाला या ठिकाणी सांगतोय मी आता, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अँड दॅट वन इज युअर क्रॉस लिंक्ड पॉलिमर. सी टाईप आहे त्यातला क्रॉस लिंक्ड पॉलिमर, किंवा यालाच आपण नेटवर्क पॉलिमर सुद्धा म्हणतो मित्रांनो, लक्षात ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट. क्रॉस लिंक और नेटवर्क पॉलिमर. पण जसं पहिल्या ह्याच्यात ब्रांच नाही म्हणून लिनियर, दुसऱ्या ह्याच्यामध्ये ब्रांच लिनियर तर आहेच, त्याच्यासोबत ब्रांचेस पण आहे म्हणून तो ब्रांचेड पॉलिमर. हा, त्याच्यात तुम्हाला सांगायचं विसरलो, त्याची डेन्सिटी कमी असते म्हणून त्याची मेल्टिंग पॉईंट कमी असणार, टेन्साइल स्ट्रेंथ त्याची कमी असेल. तर अशा पद्धतीने दोघांमध्ये तुम्ही डिस्टिंग्विश करू शकतात. आता नेमकं क्रॉस लिंकिंग काय? हिअर देर इज अ प्रेझेन्स ऑफ लिनियर ब्रांच. इथं सुद्धा अशा पद्धतीने लिनियर ब्रांचेस असणारच आहे, सॉरी लिनियर चेन असणारच आहे. मग अशा लिनियर चेन लक्षात द्यावेच ना, लिनियर चेन असणारच आहे, कोणताही पॉलिमर असू द्या, लिनियर असेल, ब्रांच असेल, क्रॉस लिंक असेल. पण इथं काय होणार बघा, व्हेरी इम्पॉर्टंट, these branches, sorry, these linear chains are linked with the covalent bonds. तर इथं यांना लिंक करण्याचा कोव्हॅलंट बॉन्ड आहे, त्याला लिंक होऊ शकतं. समजा अजून एखादी ब्रांच तुम्ही दाखवली तर परत ह्या लिनियर चेनला अशा कोव्हॅलंट बॉन्डने तो लिंक करू शकतो. तर असं स्ट्रक्चर जर असेल, दॅट गिव्हज आईज द नेटवर्क. याच्यात नेटवर्क सारखं तुम्हाला दिसेल म्हणून त्याला म्हटलं आपण नेटवर्क किंवा क्रॉस लिंक. एकमेकांना क्रॉस करून लिंकिंग झालाय, क्रॉस लिंक. स्ट्रेच जरी केलं त्याला तर लवकर ब्रेक होणार नाही, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सच टाईप ऑफ क्रॉस लिंकिंग. ओके, तर ह्या पद्धतीने क्रॉस लिंक पॉलिमर आहे. याचं वेल नोन एक्झाम्पल आहे मित्रांनो. पुढे त्याचं स्ट्रक्चर प्रिपरेशन आपल्याला बघायचं आहे. अँड दॅट वन इज युअर मेलामाइन. आणि सर्वात महत्वाचं एक्झाम्पल आहे याचं, ज्याच्यावर भरपूर वेळेस क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला आहे, अँड दॅट वन इज युअर बॅकेलाइट. मेलामाइन, बॅकेलाइट हे सर्व एक्झाम्पल जे आपण बघतोय, या सर्वांचं प्रिपरेशन आपल्याला पुढच्या टॉपिक्समध्ये बघायचं आहे. ओके, त्यामुळे इथं फक्त त्याचं नेमिंग लक्षात ठेवा. बाकीचे तर आपण प्रिपरेशन पण बघतोच आहे. प्रश्न हा तुमचा पॉलिप्रोपिलीन, अगोदर पॉलिइथिन बघितला आपण, PVC बघितला, बरोबर आहे. तसं ॲडिंग मेलामाइन, बॅकेलाइटचं एक्झाम्पल आहे. पुढच्या टॉपिक्समध्ये यांचं प्रिपरेशन पण आपल्याला बघायचं आहे. तर झाला तिसरा टाईप, डिपेंडिंग ऑन दी स्ट्रक्चर, स्ट्रेट चेन, ब्रांच चेन आणि क्रॉस लिंकिंग नेटवर्क सारखं स्ट्रक्चर. ओके, पहिल्याचे 3 टाईप आपण बघितले, सोर्स नुसार आपण 3 टाईप बघितले, स्ट्रक्चर नुसार 3 टाईप बघितले. तिसरा जो टाईप आपल्याला बघायचा आहे आता, डिपेंडिंग ऑन दी मोड ऑफ फॉर्मेशन. मोड ऑफ फॉर्मेशन नुसार आपल्याला आता बघायचे. अँड डिपेंडिंग ऑन मोड ऑफ फॉर्मेशन इथं सुद्धा 3 वेगवेगळे टाईप्स आपल्याला बघायचे आहेत. मोड ऑफ फॉर्मेशन नुसार सुद्धा जर तुम्ही विचार केला तर अगेन देर आर 3 कॅटेगरीज, 3 टाइप्स ऑफ द पॉलिमर्स. सोर्स नुसार पण 3 टाइप्स आहेत, स्ट्रक्चर नुसार पण 3 टाइप आहे, मोड ऑफ फॉर्मेशन नुसार पण 3 टाइप आहे. सॉरी, चौथा टाइप आपला घेतला गेला. ठीक आहे, याला आपण मॉलिक्युलर फोर्सेस नंतर बघू, काही प्रॉब्लेम नाही. बघा आता मोड ऑफ फॉर्मेशन नुसार सुद्धा 3 वेगळ्या कॅटेगरीज मध्ये आपल्याला क्लासिफाय करायचं. तिथला पहिला टाइप आहे ऍडिशन पॉलिमर. यालाच नाव देतो आपण, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज चेन ग्रोथ पॉलिमर किंवा ऍडिशन पॉलिमरायझेशन. तिची प्रोसेस आपण यूज करणार तिथं, त्याला म्हणणार तुम्ही ऍडिशन पॉलिमरायझेशन किंवा चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. बघा, याचे सोपं कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला सांगतो. ऍडिशन हा शब्द आपण वापरतो बघा, भरपूर वेळेस आपण बघितलाय. ऍडिशन रिॲक्शनची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, 10वीला पण तुम्हाला गेली आहे. अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त रिॲक्टंट एकत्र येतात आणि प्रॉडक्ट मात्र एकच तयार होतो, बरोबर आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे, हिअर द पॉलिमर फॉर्म, जो काही पॉलिमर तयार होईल बाय ऍडिशन पॉलिमरायझेशन, that contain the same elements as that are present in a repeating unit. रिपीटिंग युनिटमध्ये जे आहेत तसेच इलेमेंट त्या पॉलिमरमध्ये असतील. एक्स्ट्राचा किंवा कमी असा इलेमेंट त्या ठिकाणी नसेल. याच्यात जे तेवढे, त्याच्यापेक्षा कमी पण नाही, जास्त पण नाही. म्हणजेच काय,
देयर इज नो एनी इलिमिनेशन. कुठलाच असं मॉलिक्यूल इलिमिनेट होणार नाही. इलिमिनेशन झाल्यानंतर जो तयार होईल त्याला आपण वेगळं नाव देणार. पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे. इथं काय होणार आहे, जो मोनोमर तुम्ही घेणार त्याच्यातले जसेच्या तसे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट जे आहेत ते तुम्हाला त्या रिपीटिंग युनिटमध्ये असतील, तेच तुमच्या पॉलिमरमध्ये पण दिसतील. म्हणजे कुठल्याच प्रकारचं इलिमिनेशन होणार नाही, तो कंपाऊंड तुम्हाला मिळेल. आणि चेन ह्या पद्धतीने ग्रो होत जाईल विदाउट एनी इलिमिनेशन. सच ए टाईप ऑफ पॉलिमर्स आर कॉल्ड ॲट द ॲडिशन पॉलिमर. चेन ग्रो होते आहे म्हणून त्याला म्हणणार तुम्ही चेन ग्रोथ पॉलिमर. एक्झाम्पल्स आपण बघितलं म्हणा, पॉलिइथिन याचं एक्झाम्पल आहे, PVC याचं एक्झाम्पल आहे. तो मॉलिक्यूल जस्ट कन्व्हर्टेड इंटू रिपीटिंग युनिट, त्याचंच कन्व्हर्शन पॉलिमरमध्ये झालं. त्यातला काही पार्ट रिमूव्ह झाला का? अजिबात नाही. जे तुमच्या व्हिनिल क्लोराईडमध्ये तेच तुमच्या पॉलिमरमध्ये पण आहे. मोनोमरचे सर्वच्या सर्व ॲटम जसेच्या तसे एलिमेंट्स तुम्हाला दिसतील. असं जर असेल त्याला म्हणणार तुम्ही ॲडिशन. बघा 2 एक्झाम्पल तुम्हाला सांगितले मी, पॉलिइथिलीन, PVC. पुढचं एक वेल नोन एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी, अँड दॅट वन इज युअर ऑर्लॉन. 2 एक्झाम्पल पण याच्यात आहेतच. दॅट वन इज युअर पॉलिइथिन, PVC. त्याच्यानंतर टेट्राफ्लोरोइथिलीन, त्याचं एक्झाम्पल मी डायरेक्ट तुम्हाला घेऊन दाखवेल, त्यावेळेस लिहितो मी. बघा ऑर्लॉन आहे. आता ऑर्लॉन काय असणार आहे? हिअर द कंपाऊंड, लक्षात व्यवस्थित, ऍडिशन कोणाला म्हणतोय आपण? हिअर द कंपाऊंड लाईक दिस, CH2 डबल बॉन्ड CN. इथं जर मी Cl घेतला असता तर तो PVC झाला असता, पॉलिव्हिनिल क्लोराईड. फक्त चेंज काय केला मी, क्लोरीनच्या ऐवजी सायनाइड घेतला. दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज व्हिनिल सायनाइड. व्हिनिल सायनाइडला मी जर पॉलिमराइज केलं तर मला रिपीटिंग युनिट काय मिळेल मित्रांनो? बघा, CH2 डबल बॉन्डचं कन्व्हर्शन, सिंगल बॉन्ड, आणि हा तुमचा CN, बरोबर आहे. दिस इज द रिपीटिंग युनिट. आणि मग याचं पॉलिमरायझेशन, पॉलिमर कसा दाखवणार? रिपीटिंग युनिटला फक्त तुम्हाला n टाइम्स दाखवायचं आहे. दिस वन इज युअर सायनाइड, CN, n टाइम्स. मग हा झाला तुमचा पॉलिव्हिनिल सायनाइड. मग याला PVC न रिप्रेझेंट करता आपण काय म्हणणार? ऑर्लॉन फायबर. किंवा याचं एक दुसरं नाव तुम्हाला सांगतो मी. हा जो व्हिनिल सायनाइड आहे, व्हिनिल सायनाइड इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्रिलोनायट्राइल. व्हिनिल सायनाइड इज ऑल्सो नोन ॲज ॲक्रिलोनायट्राइल. मग जसं व्हिनिल सायनाइड आहे म्हणून पॉलिव्हिनिल सायनाइड, तसं ॲक्रिलोनायट्राइल असेल त्याला काय म्हणणार मग तुम्ही? या ऑर्लॉनला व्हिनिल सायनाइड असेल तर पॉलिव्हिनिल सायनाइड. याला पण पुढे पॉली लावा फक्त. Therefore it is a polyacrylonitrile, PAN or PAN, polyacrylonitrile. ऑर्लॉन म्हणजेच पॉलिॲक्रिलोनायट्राइल, बरोबर आहे. आर्टिफिशियल वूल याला म्हणतो आपण. आर्टिफिशियल वूल, ब्लँकेट्स जे तयार केले जातात हिवाळ्यात, जर तुम्ही ब्लँकेट वापरतात, ब्लँकेट्स आर प्रिपेअर्ड बाय युजिंग दिस आर्टिफिशियल वूल, दॅट इज पॉलिॲक्रिलोनायट्राइल, दॅट इज युअर ऑर्लॉन. याच्यात जे काही सर्व ॲटम्स तुम्हाला दिसत आहेत तेच ॲटम रिपीटिंग युनिटमध्ये, तेच ॲटम इथं पण दिसत आहेत. यातलं काहीच रिमूव्ह झालं नाही, काहीच ॲड पण झालं नाही. असं असेल तर तो ॲडिशन पॉलिमर. चेन मात्र ग्रो झाली आहे, तर ही चेन ग्रो झाली, n टाइम्स रिपीट होणार आहे. मग याला म्हणणार तुम्ही चेन ग्रोथ पॉलिमर, ॲडिशन पॉलिमर. हा पहिला टाईप झाला. दुसरा टाईप याच्यातला कंडेन्सेशन पॉलिमर. व्हेरी सिम्पल. याचा अर्थ तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. अल्डेड कीटोन्स मध्ये आपण कंडेन्सेशन रिएक्शन बघितली आहे. when two molecules combines together, 2 मॉलिक्यूल कंबाईन होतात विथ द इलिमिनेशन ऑफ व्हेरी स्मॉल मॉलिक्यूल लाईक ॲज वॉटर. वॉटर रिमूव्ह झाला तरी त्याला तुम्ही कंडेन्सेशन म्हणणार. लाईक ॲज मिथिल अल्कोहोल, मिथिल अल्कोहोल रिमूव्ह झाला तरी पण त्याला कंडेन्सेशन. लाईक ॲज अमोनिया, NH3 झाला रिमूव्ह तरी पण त्याला कंडेन्सेशन. लाईक ॲज HCl, तो रिमूव्ह झाला तरी तुम्ही त्याला कंडेन्सेशन म्हणणार. म्हणजे 2 मॉलिक्यूल एकत्र येऊन काहीतरी रिमूव्ह होत आहे. स्मॉल मॉलिक्यूल लाईक ॲज वॉटर, मिथिल अल्कोहोल, अमोनिया, HCl रिमूव्ह झालं तर ते झालं तुमचं कंडेन्सेशन. आणि मग कंडेन्सेशन झाल्यावर तुम्ही त्याचं पॉलिमरायझेशन करणार, म्हणून त्याला म्हणणार तुम्ही कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. आणि ह्याला दुसरं नाव देतो आपण, जसं याला म्हटलं आपण चेन ग्रोथ. इट इज कॉल्ड ॲज स्टेप ग्रोथ पॉलिमर. मग आता स्टेप ग्रोथ, स्टेपचा अर्थ मला समजतो.
अगोदर दोन मॉलिक्यूल एकत्र येऊन त्यातला काहीतरी बाहेर पडतंय, वॉटर असेल, अमोनिया असेल, मिथिल अल्कोहोल असेल, काहीतरी. हे झालं तुमचं कंडेन्सेशन. हे पहिलं स्टेप झाले एक प्रकारे. आणि मग कंडेन्सेशन झाल्यावर त्याचं पॉलिमरायझेशन, म्हणजे 2 स्टेप झाले की नाही. तर 2 वेगळ्या स्टेपमध्ये आपण हा कंपाऊंड मिळवतोय, म्हणून त्याला काय नाव दिलं आपण, स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन, स्टेप ग्रोथ पॉलिमर. आणि काहीतरी रिमूव्ह होतंय, कंडेन्स होतंय, म्हणून त्याला नाव दिलं आपण कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन किंवा कंडेन्सेशन पॉलिमर. लक्षात आलं 2 मधला फरक. इथं काहीच रिमूव्ह होणार नाही, इथं 2 एकत्र येऊन काहीतरी रिमूव्ह होईल, म्हणून त्याला कंडेन्सेशन. याचं एक्झाम्पल काय, त्याचं एक्झाम्पल आहे तुमचं नायलॉन 66. पुढे याचं प्रिपरेशन आपल्याला बघायचं आहे. टेरिलिन याचं एक्झाम्पल आहे. तर असे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये देऊ शकतो. नायलॉन 66 असेल किंवा टेरिलिन असेल, विचारते कंडेन्सेशन पॉलिमर्स. आणि याच्यातला तिसरा टाईप आहे, सॉरी इट्स अ बी टाईप. नाव द सी टाईप इज रिंग ओपनिंग. रिंग ओपनिंग पॉलिमर्स. मित्रांनो, रिंग ओपनिंग पॉलिमर्स काय असणार आहे, इथं बघा लक्ष द्या. याचं सिंपल मिनिंग काय आहे लक्ष द्या. पुस्तकात तुम्हाला वाचलं तर समजणार नाही. सोपा अर्थ त्याचा असा आहे, इथं आपल्याला पॉलिमर तयार करायचा आहे, बरोबर आहे. पण पॉलिमर तयार करताना काय करायचं आपल्याला, जो सुरुवातीचा रिॲक्टंट तुम्ही घेणार तो रिंग फॉर्म मध्ये असेल. त्या रिंगला फक्त आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर त्याचं पॉलिमरायझेशन. समजलं, रिंग काय केलं आपण, फक्त ओपन, आणि मग त्याचं पॉलिमरायझेशन. त्यातला कोणताच मॉलिक्यूल आपण बाहेर काढला नाही, ॲटम बाहेर काढला नाही किंवा नवीन ॲटम टाकला नाही. म्हणजे जे त्या रिंगमध्ये आहे तेच त्या पॉलिमरमध्ये पण असणार, रिपीटिंग फक्त. म्हणजे जसं ॲडिशनमध्ये बघितलं आपण, म्हणजे हा ॲडिशन सारखाच आहे. इट इज अगेन ॲडिशन पॉलिमर. फक्त इथं फरक काय, इथं तो पॉलिमर तयार करण्यासाठी अगोदर आपण त्या रिंगला ब्रेक केलं, रिंगला आपण ओपन केलं, म्हणून त्याला म्हटलं आपण रिंग पॉलिमर किंवा रिंग ओपनिंग पॉलिमर. जसं त्याचं सोपं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बघा. या ठिकाणी एक रिंग तुम्हाला दिलेली आहे समजा. बघा अशा पद्धतीने रिंग तुम्हाला दिलेली आहे. 1 2 3 4 5 CH2 ग्रुप, बरोबर आहे. CONH हा रिंग कंपाऊंड आहे. जेव्हा तुम्ही याच्यापासून पॉलिमर तयार करणार तेव्हा फक्त काय करतो आपण, ह्या रिंगला ब्रेक करतो. रिंगला जर ब्रेक केलं तर काय झालं मित्रांनो, बघा बघा C डबल बॉन्ड लिहिला मी. त्याच्यानंतर CH2 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 किती वेळेस आहे, 5 टाइम्स CH2, बरोबर आहे. आणि नंतर हा तुमचा NH. याला फक्त मला काय करायचं आहे, पॉलिमराइज करायचं. बघा अगोदर मी काय केलं, रिंगला मी इथून ओपन केलं आणि मग जो तयार झाला त्याला फक्त मी पॉलिमराइज केलं. असं जर पॉलिमर तयार झाला असेल तर त्याला म्हणणार तुम्ही रिंग ओपनिंग पॉलिमर. आणि याचं वेल नोन एक्झाम्पल आहे नायलॉन 6. याचं पण प्रिपरेशन आपल्याला पुढे बघायचं आहे. तर डिपेंडिंग ऑन द मोड ऑफ फॉर्मेशन, तो कसा तयार झाला, फक्त ॲडिशनने तयार झाला, कंडेन्सेशनने तयार झाला, रिंग ओपन करून तयार झाला. डिपेंडिंग ऑन दॅट दीज आर द 3 कॅटेगरीज. बघा 6 वेगवेगळे बेसिस आपण बघितले आहेत, बघायचे आहेत आपल्याला. त्यातले 3 तुम्ही कंप्लीट केले. डिपेंडिंग ऑन द सोर्स, डिपेंडिंग ऑन द स्ट्रक्चर, डिपेंडिंग ऑन मोड ऑफ फॉर्मेशन. अजून तुमचे 3 बाकी राहिले, ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला बघायचे आहेत. 3 कुठल्या बाकी राहिले, मॉलिक्युलर फोर्सेस, टाइप्स ऑफ मोनोमर्स अँड डिग्रेडेबिलिटी. 3 पण महत्वाचे टॉपिक्स तुमचे राहिलेले आहेत. 3 झाले ते पण खूप महत्वाचे आहेत. 3 जे झाले तुमचे, डिपेंडिंग ऑन सोर्स, डिपेंडिंग ऑन स्ट्रक्चर, डिपेंडिंग ऑफ मोड ऑफ फॉर्मेशन. 3 आपण 3 टाईप बघितले सोर्सनुसार. नॅचरल, सेमी सिंथेटिक, सिंथेटिक. सेमी सिंथेटिक रिजनरेटर म्हटलं, बरोबर आहे. स्ट्रक्चरनुसार लिनियर, ब्रांच, क्रॉस लिंक. त्याच्यानंतर मोड ऑफ फॉर्मेशननुसार ॲडिशन, कंडेन्सेशन, रिंग ओपनिंग. लक्षात ठेवायचं, फटाफट सांगत जायचं, लक्षात रिमाइंड करत चला. कारण की तुम्हाला 6 टाईप्समध्ये बघायचे आहेत, प्रत्येकाचे 3-3, 4-4 टाईप्स.
म्हणजे जवळपास 6 त्रिक 18 टाईप्स तुम्हाला लक्षात असले पाहिजे मित्रांनो. म्हणजे रिपिटेशन. सर्वात शेवटी मी तुम्हाला समराईज क्लासिफिकेशन सांगेल. 6चे 6 टाईप तुमच्या समोर आणि त्यांचं क्लासिफिकेशन. तर लक्षात ठेवायचं ते खूप महत्त्वाचं असणार आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबणार. नवीन चॅप्टरला आपण आज सुरुवात केली. व्यवस्थित व्हिडिओ बघा. याच्या नोट्स तुम्हाला पाठवेल त्या व्यवस्थित लिहून घेत चला. ज्या टेस्ट तुमच्या झाल्या आहेत त्या बाकीच्यांच्या अजून आलेल्या नाहीत. त्या टेस्ट माझ्यापर्यंत आज कुठल्या कंडिशनमध्ये पोचल्या पाहिजे. फारपर्यंत उद्याची मुदत तुम्हाला देतो. MCQ एंट्रान्सची जी टेस्ट असेल ती किंवा थेरॉटिकल टेस्ट असेल ती. तर मित्रांनो इथं आपण आज थांबतोय. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. आणि फायनली प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय.